मुलांचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन ह्या एका सिक्वेन्समध्ये त्या ठराविक वयोगटामध्ये ॲचिव्ह करणं खूप महत्त्वाचं असतं. मागील व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं, की 2 महिन्याच्या बाळाला सोशल स्माईल रेसिप्रोकेट करता यायला पाहिजे. म्हणजे आईला बघून आई स्माईल करत असेल तर त्याला रेसिप्रोकेट करता यायला हवं. 4 महिन्याच्या मुलाला मान धरता यायला हवी. 8 महिन्याच्या बाळाला इंडिपेंडेंटली विदाऊट सपोर्ट बसता यायला हवं आणि 12 महिन्याच्या बाळाला इंडिपेंडेंटली उभं राहता यायला हवं. आता जर ह्यामध्ये डिले झालं म्हणजे हे वयोगटापर्यंत हे अचीव्ह करता यायलाच हवं. ह्यापेक्षा जर उशीर झाला तर इमॅजिन करा मुलाला मान धरता नाही आली तर बसता येणार नाही. बसता आलं नाही तर रांगता येणार नाही. रांगता आलं नाही तर उभं राहता येणार नाही आणि उभं राहता आलं नाही तर चालता येणार नाही. ह्या विकासाच्या टप्प्यामध्ये जर डिले झाला तर मुलांना दैनंदिन आपल्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे डेली लिव्हिंग ॲक्टिव्हिटी करण्यासाठी डिले होऊ शकतो. त्यांचा इंडिपेंडंट राहण्यासाठी ज्या मसल्सची डेव्हलपमेंट व्हायला हवी, ब्रेनची ग्रोथ व्हायला हवी, ती नाही झाली तर तुम्हाला उद्या चलून शाळेमध्ये प्रॉब्लेम येतील आणि सामाजिक कौशल्यही अटेंड करायला प्रॉब्लेम होईल. म्हणून ही विकासाची टप्पे अ, वेळेच्या वेळी मुलांना ॲचिव्ह करणं हे अतिशय गरजेचं असतं.